नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। बघा मित्रांनो, आज मी हे जे लेक्चर घेतोय खास तुमच्यासाठी घेतोय आणि या माझ्या भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण एक बॅचमध्ये आपण ऑफर दिलेली आहे मित्रांसाठी। आता बघा, यामध्ये इथं लक्षात ठेवा, ही जी बॅच आहे सर्वांनी शेवटपर्यंत हा लेक्चर पहा। तुम्हाला तर माहितीच आहे की ही जी भरती आहे ही सर्वात मोठी भरती आहे। आतापर्यंत एवढी मोठी भरती कधी झाली नाही। 2000 पद कृषी सेवकचे, ग्रामसेवकचे एकूण 1669 पद आहेत आणि त्यामध्ये अजून कृषी विद्यापीठाच्या कृषी सहाय्यकचाही समावेश असणार आहे। त्यामध्ये अजून जिल्हा परिषद कृषी अधिकाऱ्याची पदे आहेत। म्हणजे जवळजवळ मी असं सांगेल, ढोबळमानाने एक आकडा तुम्हाला मी सांगेल, जवळजवळ 4500 पदाची भरती होणार आहे। त्यामधील ग्रामसेवक, कृषी सेवक आणि कृषी विस्तार अधिकारी 3 पदाच्या जाहिराती पडल्यात। एक राहिले कृषी विद्यापीठाचं कृषी सहाय्यक हे पद, तेही लवकरच येईल। त्यासाठी सर्वांसाठी ही बॅच एक परफेक्ट आहे। मग यामध्ये सर्व पदासाठी एकच सिलेबस आहे। हा सिलेबस जर तुम्ही पूर्ण केलात तर ह्या चारही परीक्षा तुम्ही पास होऊ शकता। आणि तुम्हाला या चारही परीक्षा पास होण्यासाठी कृषी घटक तुमचा हृदय आहे, हृदय म्हणतोय मी, लक्षात आलं। याच्याशिवाय तुम्ही या कुठल्याच परीक्षा पास होऊ शकत नाही। काळ्या दगडावरची भगवी रेषा आहे, काहीही केलं तरी चालेल। कृषी घटक इम्पॉर्टंट आहे। कृषी सेवकला 120 मार्क असतील तर 100+ कृषी सेवकला मार्क पडणं खूप गरजेचं आहे। कारण की मी तुम्हाला शब्द देतो, 120 पैकी 100 मार्क माझ्याकडून घ्यायचे। चॅलेंज तुम्हाला माझ्याकडून, ओपन चॅलेंज आहे। आता बघा, ही जी बॅच आहे ही बॅच आपण चालू केली आहे खरं। ही बॅच नेमकी कशी घेणार आहे, ह्या बॅचचा एक प्लॅन असेल। परीक्षा होईपर्यंत या सर्व परीक्षेसाठी हे एक तुमच्यासाठी संजीवनी ठरेल। याच्यासाठी एक प्लॅन केलाय आपण। या बॅचमध्ये नेमकं काय घेणार आहे, मी काय घेणार आहे यामध्ये तुम्हाला सांगतो। या बॅचमध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे आणि काय शिकवणार आहे या गोष्टी सांगतोय। बघा, ही जी बॅच आहे सिलेबसवर आधारित बॅच असणार आहे। सिलेबसवर पूर्णतः आधारित आहे। आता तुम्हाला माहिती आहे, सर्वात शेवटी आपण आज जाहिरात पडल्याबरोबर ज्यांना काही माहिती नव्हतं, कृषी सेवक मधलं ॲग्रिकॉस नसताना सुद्धा ॲग्रिकल्चर शिकवणार आहे। क्लासचे किती जाहिराती, धडधड धडधड 500 रुपयाला बॅच म्हणे। अरे भाऊ, 500 रुपयाला 400 रुपयाला बॅच, अवघड परिस्थिती आहे का नाही? आम्ही काय म्हणतो, 400 रुपयाला बॅच आहे, चला घ्या। अरे भाऊ, जिंदगीमध्ये महत्व याला दे। 500 रुपये तू आज घेशील, तुझा आयुष्यातला वेळ सगळ्यात महत्वाचा वाया जाणार आहे, हे लक्षात ठेव। सगळ्यात महत्वाचं, तुला जे घ्यायचं आहे ते तपासून घे। मास्तर कोण आहेत, अनुभव किती आहे, आतापर्यंत किती परीक्षा पास झाल्या, आतापर्यंत किती कृषी सेवक म्हणून मुलं महाराष्ट्रात आहेत। मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आपला पोरगा असेल। महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जर तुम्ही काढलात, प्रत्येक कृषी विभागात एक तरी मुलगा आपला सापडेल, एवढे कृषी सेवक आहेत। प्रत्येक पंचायत समितीला म्हणलात, एवढे ग्रामसेवक आहेत। कालपासून जाहिरात आल्या म्हणून आपण बॅच घेत नाहीये, तर आपली बॅच 2012च्या भरतीपासून चालते। 2012 पासून कंटिन्यू बॅच घेतो। स्वतः मी लेखक आहे, ॲग्रिकल्चरचे पुस्तकं लिहिलेत, भूगोलचे पुस्तकं लिहिलेत। माझ्या पुस्तकाला विद्यापीठानं मान्यता दिलेली आहे। म्हणजे बघ, विचार करा, तुम्हाला बॅच कोणत्या ठिकाणी लावायची आहे। उगच कुठलं विद्यापीठ पुस्तकाला मान्यता देत नसतं। म्हणून तुम्हाला सांगतोय, आज तुम्हाला माझी फीस थोडीशी जास्त आहे, पण रिझल्ट बी खूप जास्त आहे। चॅलेंज देऊन सांगतो, चॅलेंज देऊन मी सांगतोय तसं करा। जर कृषी सेवक नाही झालं तर मला सांगा। चॅलेंज देऊन सांगतो, चॅलेंज देऊन। मी सांगतोय फक्त तेवढा दिवस अभ्यास करा। माझ्या नोट्स कट टू कट काढा, एक ना एक शब्द डोक्यात ठेवा, एक ना एक शब्द लिहून काढा। जर तुमचा रिझल्ट आला नाही, कृषी सेवकला
120 पैकी 100 प्लस मार्क जर नाही पडले तर मला सांगा किती मार्क घ्यायचे रे दादा तुला? किती सोपं आहे. कृषी सेवकला, कृषी घटकाला 100 मार्क कृषी घटकामध्ये घे आणि बाकीच्या विषयामध्ये 10-10 जरी मार्क घेतलास तरी कृषी सेवक होणार आहेस की. 140 मार्कावर कृषी सेवक तू नाही झालास तर तू म्हणशील ते ऐकतो मी. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला सांगतोय, म्हणजे मराठीमध्ये 10, गणितामध्ये 10, बुद्धिमापनमध्ये 10, इंग्रजीमध्ये 10, GS मध्ये 10, यामध्ये 40 मार्क पडत नाही. 80 पैकी अर्धे पडत नाहीत तुला, अर्धे मार्क पडत नाही आहेत. मग तू अभ्यास कशाचा करतो? कोतवालचा कर मग अर्धा मार्क पडत नसेल तर. कोतवाल भरती निघाली महाराष्ट्रामध्ये 4थी पास, मग काहीतरी 7वी 4थी पास वरती 50% तुला मार्क आणि वाचायचंय फक्त कृषी. 120 मार्कापैकी 100 प्लस नेऊन सोडायचंय. तुला सांगतो, तुला कुणीच अडू शकणार नाही. चॅलेंज देऊन सांगतो. आता ही बॅच मास्टर प्लॅनची बॅच आहे. काय बॅच आहे? या बॅचचं एक खास वैशिष्ट्य आहे. या बॅचमध्ये अतिसंभाव्य लाईव्ह लेक्चर मी तुम्हाला घेणार आहे. लाईव्ह लेक्चर अतिसंभाव्य. माझे जेवढे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी घेणार आहे. माझी विद्यार्थी माझे सगळे त्यांच्यासाठीही मोफत आहे. याला फीस नाही, कुठलीच फीस नाही आहे. महाराष्ट्रामधले 1000 मुलं कृषी सेवक आपले असतील. किती? 1000 मुलं कृषी सेवक आपले असतील. आणि हे अतिसंभाव्य लाईव्ह लेक्चर म्हणजे साधे लेक्चर नसणार आहे. हे अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन असणार आहेत. तुम्हाला सांगतो, जवळजवळ मी लवकरच सुरू करेल. ही सेटअप लावणं चालू आहे. आज उद्या 1-2 दिवसामध्येच हे चालू करणार आहे. अतिसंभाव्य सर्व IBPS सगळ्या गोष्टी याच्यामध्ये. जे महत्त्वाचं आहे, मला जे महत्त्वाचं वाटतंय, बघा विचार करा, मला महत्त्वाचं वाटतंय हे जर मी दररोज लाईव्ह लेक्चरमधून घेत असेल तर किती इम्पॉर्टंट असेल विचार करा. किती इम्पॉर्टंट असेल विचार करा. हे रोज 1 तास असणार आहे. रोज 1 तास असणार आहे. ते मी तुम्हाला सांगतोय. आणि यामध्ये तुम्हाला सांगतो, याच्यासोबत 50 सराव पेपर देणार आहे. काही पेपर 200 मार्काचे आहेत, काही पेपर 100 मार्काचे, त्याच्यामध्ये काही पेपर 50 मार्काचे आहेत. 50 प्रश्न, 1 मार्काला 1 प्रश्न, या हिशोबाने सांगतोय. म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक वेगवेगळे पॅटर्नचे पेपर तुम्हाला भेटतील. किती? मिनिमम 50 सांगतो मी, जास्तीत जास्त तुम्हाला देईल, पण सर्व आपल्या सिलेबसवर आधारित आहे. समजा प्रत्येक पेपरमध्ये मला सांगा की एक साधारणतः विचार करा की बाबा 50-100 प्रश्न आहेत. किती? 100 प्रश्न आहेत. आपण ॲव्हरेज पकडू. 100 गुणिले 50, विचार करा, डबल 0, 5000 बरोबर आहे. 100 गुणिले 50 बरोबर आहे का? 5000च होतील. एवढे क्वेश्चन तुम्हाला इथून होणार आहेत. बरोबर आहे. आता हा भाग इथं झाला. करेक्ट. आता बघा, यामध्ये दुसरा एक गोष्ट तुम्हाला सांगतो, नोट्स मी देणार आहे. नोट्स पण देणार आहे. काही महत्त्वाच्या नोट्स तुम्हाला काढायच्यात, पण काही महत्त्वाच्या मी देणार आहे. आपल्या 80-81 पेजेसच्या नोट्स आहेत राहुरी विद्यापीठाच्या पॅटर्नवर. मी तुम्हाला सांगतो, त्या नोट्स मधले 50 प्रश्न, 50 म्हणजे जवळ मार्क जर प्रश्न सांगेल तर 25 ते 30 प्रश्न त्या एकट्या नोट्स मधले असणार आहेत. 25 ते 30 प्रश्न सांगतो 60 पैकी नवीन सिलेबसनुसार. आणि मी शिकवणार, बाकीचं येणार विषयच नाही. आणि यामध्ये 5 दिवसात एक विषय पूर्ण होईल. म्हणजे बॅच आता 2च महिने ना, 12 विषय गृहीत धरून 12×5 = 60, म्हणजे 60 दिवसाचा प्लॅन करून ही बॅच रन करतोय. किती? 60 दिवसाचा प्लॅन करून ही बॅच रन करतोय. ही मॅरेथॉन बॅच आहे आणि या मॅरेथॉन मध्ये तुम्हाला जिंकायचं आहे. या मॅरेथॉन मध्ये तुम्हाला जिंकायचं आहे म्हणून सांगतोय. आणि अजून मला मुलं फोन केले, सर आम्हाला फीस खूप जास्त होते, म्हणून मी तुम्हाला या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हाला याच्यावरती मी टेस्ट सिरीज मोफत देतोय. काय देतोय? टेस्ट सिरीज मोफत देतोय. आणि आपली जी काही ही टेस्ट सिरीज आहे भावा, ही टेस्ट सिरीज साधी नाहीये. ही टेस्ट सिरीज जर एकदा केलीस तुला कळेल. टेस्ट सिरीज अति संभाव्य. ज्यांनी सोडवले त्यांना विचारा पवार मास्टरची टेस्ट सिरीजची क्वालिटी कशी आहे. यामध्ये बघा, तुम्हाला सांगतो पोरा हो, हे एकूण किती पेपर आहेत तर 15 पेपर आहेत एकूण. किती? 15 गुणिले 200 बरोबर किती? 15 गुणिले 200 किती? 3000. लक्षात आलं? हे 3000 क्वेश्चन. किती? हे 3000 क्वेश्चन असतील. मी घेणारे जवळजवळ मी 1000 क्वेश्चनचं विश्लेषण, म्हणजे IMP 1000 क्वेश्चन घेणार आहे. IMP किती घेणार आहे? 1000 क्वेश्चन घेणार आहे. जवळजवळ बरं का, 1000 पर्यंत. 1000 होईल किंवा जास्त होईल, पण तिथपर्यंत घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, लक्षात आलं?
तिथपर्यंत घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपल्या 50 पेपरमधून आपण 5000 क्वेश्चन कव्हर करणार आहेत. किती? 5000 क्वेश्चन कव्हर करणार आहेत. म्हणजे जवळजवळ ॲग्रिकल्चरचे तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ही बॅच घेतली तर तुम्हाला 7000 क्वेश्चन. किती? 7000. 3 आणि 1 4 आणि 5. ओके, ओ सॉरी एकूण किती? 3000 हे 4000 हे झाले, 4000 झाले, 4 आणि 5 9000 क्वेश्चन. किती? 9000 क्वेश्चन आपण परफेक्टली एक ना एक म्हणजे तयारी करणार आहे. मग मला सांगा भाऊ, 9000 क्वेश्चन मधून तुला येणार आहेत किती? अरे भया, तुला 9000 मधून इथं बघ काय विचार करून राहिलास, तुला एक इथं 60 क्वेश्चन येणार आहेत. 60 येणार आहेत. 60 सांगतोय. 60 क्वेश्चन 120 मार्क. मी तर सांगतो तुम्हाला 100 जे मार्क आहेत ना, 100 आपलं टार्गेट 100 असतं. मिनिमम टार्गेट आपलं टार्गेट 100 असतं. माझ्या कुठल्याही विद्यार्थ्याला 100 पेक्षा जास्तच मार्क मिळावा असं म्हणतात. मला अनेक विद्यार्थी म्हणले, सर तुम्ही खूप जुन्या पॅटर्न शिकवताय. अरे भाऊ, जुन्या पॅटर्न ज्यांनी शिकवले, इंग्रजीमधून शिकवले आमच्या डिप्लोमाच्या पोरांना. ते पोरं इंग्रजीमध्ये, डिग्रीच्या पोरांना मान्य आहे मला, भावांनो तुमची इंग्रजीमधून झालेली असते, पण हा जो पद आहे ना, कृषी सेवक आहे, 10वी डिप्लोम्यावरचा आहे. मग ह्याला मराठीतूनच होणार का पेपर? आतापर्यंत मराठीतच इतिहास आहे, आतापर्यंत कधीच इंग्रजीमध्ये झालं नाही. अपवाद 2019 सोडलं तर. आणि तुम्हाला आज चॅलेंज देऊन सांगतो, 2012च्या धर्तीवरती आजची कृषी सेवक भरती होणार आहे. आणि मी पहिल्यापासून सांगत होतो, पहिल्या दिवसापासून सांगत होतो, पोरा हो मी सांगतोय तेवढं करा, बाकी काही टेन्शन नका घेऊ. कारण की 2019 मध्ये कोर्टात मॅटर गेलेला आहे. कोर्टाने सुद्धा कृषी विभागाला सुनावलंय की तुम्ही हे चुकीचं करताय, तुम्ही पुढच्या वेळेस या गोष्टी करू नका, असं कोर्टाने सुद्धा सांगितलं होतं. म्हणून मला माहित होतं की कृषी विभाग या वेळेस गेल्यासारखी गलती करणार नाही, डिग्रीवर पेपर घेणार नाही. म्हणजे डिग्रीवर म्हणजे त्या लेवलचा पेपर घेणार नाही, पेपर डिप्लोम्यावरच होईल. आणि ते म्हणलो त्याच पद्धतीने झालंय. तर तुमच्या हातात आहे एकूण किती? 9000 प्रश्नांचं विश्लेषण. ही बॅच किती महत्वाची आहे विचार करा. म्हणजे पहिल्यांदा एक विचार करा, अतिसंभाव्य लाईव्ह लेक्चर तर रोज, म्हणजे माझ्याशी तुम्हाला बोलणं बी होईल. दुसरी गोष्ट, तुम्हाला 50 सराव पेपर मी एकदाच PDF तुम्हाला देऊन टाकणार आहे. तिसरी गोष्ट, नोट्स अतिसंभाव्य काही महत्वाचे याच्यामध्ये तुम्हाला मी देणार आहे. 5 दिवसात एक विषय पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न आपण करणार आहे. 5 दिवसाचा 6 दिवस होईल. खूप विषय जर मोठा असेल, एखादा विषय मोठा असेल किंवा एखादा विषय 5 दिवसापेक्षा कमी दिवसामध्ये संपेल, म्हणजे तुम्ही म्हणाल की 5 लेक्चरमध्ये का? नाही भावा, हे खूप प्लॅनिंग नुसार केलेलं आहे. हे प्लॅनिंग सगळी जर इथं सांगितली तर खूप अवघड होईल. कृषी सेवक व्हायचं आहे तर बिनधास्त डोळे झाकून एकदा विश्वास ठेव आणि बॅचला ऍडमिशन घे. आयुष्य एकदा तुझा एक निर्णय, भावा, एक भाऊ म्हणून बोलतोय, तुझा एक निर्णय हा तुझा आयुष्य बदलू शकतोय. तुझा एक निर्णय तुझा आयुष्य बदलू शकतंय. तुला जर तुझं आयुष्य बदलायचं असेल तर बॅचला ऍडमिशन घे, कारण की फीस खूप जास्त नाहीये. जर तुला आयुष्य बदलायचं नाहीये, तुझी इच्छा आहे, 200 रुपयाला पण बॅच आहे, तुला ती करायची ती कर. याच्यामध्ये काय काय देणार आहे कळलं तुम्हाला? आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, हे शेड्यूल आहे आपला. याच्यामध्ये काय असणार आहे, हे मॅरेथॉन आपण म्हणूया, मॅरेथॉन म्हणतो मी याला. या सिरीजचं नाव मी ठेवलंय मॅरेथॉन सिरीज. ही मॅरेथॉन सिरीज आहे, मॅरेथॉन सिरीज आहे. लास्ट पर्यंत लेक्चर बघा. हे रोज सायंकाळी 7 वाजता आहे, पण आपण ह्याला हे सकाळी 7 वाजता ठेवणार आहे. मी सकाळी 7 ते 7:30 ला ठेवणार, सायंकाळी नाही, सकाळी 7 वाजता ठेवणार आहे. ही सिरीज खूप इम्पॉर्टंट सिरीज आहे. ओके, बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी एकदम 1 रुपये सुद्धा शुल्क भरायची गरज नाहीये. दुसरी गोष्ट, आज यामध्ये ही बॅच आहे आपली. आज ऍडमिशन घेतलात तर भावांनो तुम्हाला टेस्ट मोफत देणार आहे. 15 ऑगस्ट निमित्त ऑफर आहे, पण ही ऑफर 2 दिवसासाठी आहे. 2 दिवस म्हणजे 14 ऑगस्ट अँड 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट कारण की आपण आझादी का अमृत महोत्सव साजरा करतोय. आणि या आझादी का अमृत महोत्सव मी भारताचा नागरिक आहे म्हणून माझे एक कर्तव्य आहे की तुमच्यासाठी मी हे आझादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना याचा एक महत्त्वाचा मी माझ्यासाठी सांगतोय. हे तुमच्यासाठी मी एक साधारणतः ही टेस्ट मोफत देतो या बॅचवरती. 500 रुपयाची टेस्ट आहे. जवळपास त्याची फीस तुम्हाला माहित आहे, एकूण 700 रुपये फीस आहे. आपण 500 रुपये पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी ठेवली होती. 700 रुपये फीस तुम्हाला एकदम मोफत देतोय. हे खास
म्हणजेच 15 ऑगस्ट दिनानिमित्त, भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त. लक्षात आलं? आता ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये दुसरं एक सांगतो तुम्हाला आणखी काय करायचं आहे. आता भावांनो, तुम्ही जर नवीन असाल, हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल, तर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, हे माझे ॲप डाउनलोड करा. हा ॲप तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये पाहायला भेटेल. जॉग्राफी अँड ॲग्रिकल्चर PV सर इन्स्टॉल करा. नवीन असाल तर अगोदर रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करा. तुमचा स्वतःचा नंबर टाका, OTP येईल, OTP टाका आणि त्याच्यामध्ये जाऊन बॅच नंबर 14 म्हणजेच ही बॅच तुम्हाला दिसेल, बॅनर हे दिसेल त्या बॅचमध्ये. ही बॅच तुम्ही परचेस करा. त्यामध्ये तुम्ही परचेस केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती ऑटोमॅटिक तुम्हाला एक मी जी काही आज 14 तारीख आणि 15 तारीखची जी मुलं आहेत त्यांना मी टेस्ट सिरीज मोफत देणार आहे. त्यामुळे ही बॅच घेण्यासाठी उशीर नका करू. प्लॅन तुम्हाला या बॅचचं पूर्ण मी सांगितलेलं आहे. शेवटी तुमच्या हातात आहे काय करायचं आणि काय नाही करायचं. तुम्ही ठरवा. आपलं यूट्यूब चॅनल पण हा आहे, त्याला सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन जे आहे ना, ते बेल आयकॉनची घंटी असते ना, त्याला टच करा. म्हणजे तुम्हाला मी जे काही घेईल तुम्हाला नोटिफिकेशन आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुम्ही माझ्यासोबत राहाल असं सांगेल. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो, काही जरी प्रॉब्लेम असाल, काही अडचण आली तर हा माझा नंबर आहे 94 20 34 98 92. हा एक नंबर आहे. आणि दुसरा आहे 91 25 25 49 25. हे 2 नंबर आहेत. हे मोबाईल नंबर आहे, हे पण मोबाईल नंबर आहे भावांनो. या दोन्हीपैकी कधीही कॉल करा आणि तुम्हाला काही शंका असेल तर बिनधास्त विचारा, काही अडचण नाहीये. ओके, लक्षात आलं? पुस्तकं येणार आहेत. पुस्तक कृषी सेवक आणि ग्रामसेवकसाठी दोन्हीसाठी उपयुक्त असणार आहे. एक आपल्याकडे काय माहिती का, एक जे काही महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि विशेष म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आपण सगळ्या कुठल्याच बॅच घेत नाही. तुम्हाला माहिती आहे ना, आपलं 2 ब्रँडच आहे, कृषी सेवक आणि ग्रामसेवक. ग्रामसेवक आणि कृषी सेवक बनवण्याची फॅक्टरी म्हणजेच पॉवर मास्टर. लक्षात ठेवा, फॅक्टरी आपल्याकडे. कृषी सेवक आणि ग्रामसेवक जर सर्वात जास्त कुठे तयार होत असतील असं जर महाराष्ट्रामध्ये उद्या लोक जर विचारतील तर त्यांनी डायरेक्टली राजमुद्रा अकॅडमी किंवा PV सर यांचं नाव घेतलं पाहिजे. त्यामुळे आपण हे काम करतोय. फक्त मला सगळ्या बॅचेस टाकता येतात पण नकोय, मला फक्त ग्रामसेवक आणि कृषी सेवक ह्या 2च ॲग्री कॉस्टसाठी काम करायचं आहे. कारण की आज जर मी ॲग्री कॉस्ट आहे, माझं रक्त जरी काढलं आणि चेक केलं ना, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर सापडेल तुम्हाला. एवढं स्वतःला ॲग्रिकल्चरमध्ये वाहून घेतलेला माणूस आहे मी. लक्षात आलं? म्हणजे याच्यापेक्षा जास्त मी काही सांगू शकत नाही. शेवटी तुमचा निर्णय आहे. तुमच्या निर्णयाचा मी स्वागत करेल. आता बघा, हे डाउनलोड करा, कॉल करा, काही अडचण असेल तर सांगा. आणि पुन्हा एकदा सांगतो, ओके, हे बॅच घ्या. ही टेस्ट सिरीज मोफत आहे. आपण डायरेक्टली आता बॅचमध्ये आणि लाईव्ह लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा. आता उद्या परवा आज नोटिफिकेशन पडले, जाहिरात पूर्ण आली नाही. 2 दिवसात जाहिरात आली तर लगेच मी जाहिरातीचं पण विश्लेषण करेल. कुठे फॉर्म भरावा, कसा भरावा, फॉर्म चुकू नये याच्यासाठी सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करेल. सगळ्या गोष्टीचं अजिबात काळजी करू नका. तुम्हाला कुठलीही अडचण आली, बिनधास्त तुम्ही माझ्याशी संपर्कात राहा. माझे विद्यार्थी असाल किंवा नसाल तरी सुद्धा माझ्याशी संपर्क करा. काही अडचण नाही. मी एक ॲग्री कॉस्ट आहे आणि तुमच्या सोबत आहे. थँक्यू. जय हिंद, जय भारत. थँक्यू.